जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचं प्रचंड आणि अतोनात नुकसान झालंय। नोकरी अभावी शेतीकडे वळलेल्या उच्च शिक्षित युवा शेतकरी वर्ग मात्र या अतिवृष्टीनं पिकांच्या नुकसानीमुळे अक्षरशः कोलमडून गेलाय। चांगला नफा मिळेल या आशेनं लावलेली मक्याची पिकं या वादळी वाऱ्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवा शेतकऱ्यांकडून केली जाते। आणि या संदर्भात या आढावा घेत युवा शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, पारोळा, भुसावळ या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिके जी आहेत ते पाण्याखाली गेली आहेत। तर भुसावळ तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मका, कपासी, सोयाबीन, केळी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत खरं तर भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव या शिवारातील युवा शेतकरी आहे। आता काय सांगणार, आपण किती एकरवरती जी आहे ती लागवड केलेली होती आणि कशा पद्धतीने लागवड केली होती? आम्ही आता 1 एकरमध्ये सध्याच्या कंडिशनला मका आणि कपाशी पेरलेली होती। तर रात्री खूप वादळ वाळे आले आणि हे सर्व जवळजवळ पाण्यानं हे आता तुम्ही कंडिशन बघताच आहे की काय कंडिशन आहे। आता हे तुम्ही हे बघा, हे म्हणजे अक्षरशः आम्हाला हे बघून असं रडायला येतं केव्हा केव्हा। आमचं म्हणजे आम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी न मिळत होती तर आम्ही शेतीच्या मार्गाने वळाले आता। आणि आता हे शेती करून कर्ज काढून आम्ही शेती करतोय। आता हे पीक पेरतोय आणि यामध्ये पण असं नुकसान झालं तर आम्हाला यामध्ये कर्जमाफी व या शेताची सरसकट भरपाई पाहिजे। नक्कीच आपण बघतोय खरं तर एकीकडे नोकरीच्या अडचणी, नोकरी भरती जी आहे ती होत नाही आहे। दुसरीकडे खरं तर काही तरुण जे आहेत ते नोकरी सोडून शेतीकडे वळलेले आहेत। असं असताना मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं प्रचंड असं नुकसान हे खरं तर पुढील काळात भावी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक बाब असून त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवा शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।